ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानं छगन भुजबळांची नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआर नंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित राहिले। आता मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयाला 2 दिवसात भुजबळ आव्हान देणार आहेत। मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत। या सगळ्या अनुषंगाने आजच्या बैठकीत काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, सलग दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित आहेत। काय भूमिका आहे त्यांची आणि काय पावलं उचलण्याची तयारी ते करतायत? प्रज्ञा, मंत्रालयामध्ये काही वेळानंतर मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे। तत्पूर्वी छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांच्या वतीनं एक महत्त्वाची माहिती समोर येताना पाहायला मिळते। आजच्या देखील कॅबिनेट बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीत, अशा पद्धतीची ही माहिती आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या आठवड्यात ज्यावेळेस जीआर आला होता त्यानंतर बुधवारी बैठक पार पडली होती। त्या बैठकीला केवळ प्री कॅबिनेटला म्हणजे पक्षाची जी प्री कॅबिनेट पार पडते त्या बैठकीला ते उपस्थित होते आणि त्यानंतर ते सह्याद्री अतिथी निवास इथून थेट आपल्या निवासस्थानी निघून आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आज पुन्हा असं चित्र पाहायला मिळतंय का हे अगदी काही क्षणांमध्येच आपल्याला समोर येईल। मात्र सध्या जी त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार छगन भुजबळ आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। तर दुसरीकडे एकीकडे आपली नाराजी व्यक्त करताना दुसरीकडे त्यांना कोर्टाची तयारी देखील सुरू केली आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून वेगवेगळे वकील असतील, काउन्सिल असतील, यासोबतच जे काही पुरावे सध्या जे मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात वापरण्यात आलेले आहेत त्यामध्ये खास करून हैदराबाद गॅझेटचा उल्लेख येतो। त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते देखील ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून गोळा केले जात आहेत आणि छगन भुजबळ ज्यावेळेस याचिका दाखल करतील त्या याचिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असणार आहे। त्यामुळे आता भुजबळ नेमकी काय पावलं उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।